मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज रोहित शर्मा, अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावाच्या स्टँडचं अनावरण करण्यात आलं। एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या स्मरणार्थ ऑफिस लाऊंजचे अनावरण करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हे अनावरण पार पडलंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। क्रिकेट विश्वात ऐतिहासिक असणारे वानखेडे स्टेडियमवर आज रोहित शर्मा, शरद पवार आणि अजित वाडेकर यांच्या स्टँडचं अनावरण झालेलं आहे। आता मी तिथेच उभा आहे। आता माझ्यासमोर तुम्ही बघू शकता की रोहित शर्मा जो भारतीय कर्णधार आहे त्याच्या नावाचं स्टँड जे आहे त्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। तर यासोबतच त्याच्याच बाजूला अजून एक जो छोटा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमामध्ये अमोल काळे जे एमसीएचे माजी अध्यक्ष होते त्यांच्या नावाने हे लॉन्च जे आहे त्याचं अनावरण देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। यासोबत जर आपण पाहिलं तर भारतीय टेस्ट क्रिकेटचे जे पहिले कॅप्टन आणि टेस्ट खेळाडू होते, जे नामवंत खेळाडू असे अजित वाडेकर यांच्या नावाचं देखील चौथ्या जो फ्लोर आहे चौथ्या फ्लोअरवरती तो स्टँड आहे तो देखील तयार करण्यात आलेला आहे। आणि त्याच्या खालोखाल म्हणजे तिसऱ्या माळ्यावरती शरद पवार यांच्या नावाचं स्टँड जे आहे, शरद पवार यांनी जे भारतीय क्रिकेटमध्ये जे त्यांचं योगदान दिलेलं आहे या सगळ्या बाबतीत त्यांचं हे स्टँड जे आहे ते स्टँड जे आहे त्याचं अनावरण देखील आज करण्यात आलं। अशी 4 कार्यक्रम जे आहेत ती झालेली आहेत। 3 स्टँड आणि एक लॉन्चचं अनावरण जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। मात्र हे अनावरण करताना देखील मुंबईमध्ये अजून एक स्टेडियमची गरज आहे। जर एमसीएने आम्हाला याबाबतची एक प्रस्ताव ठेवला तर नक्कीच याबाबत विचार केला जाईल आणि येणाऱ्या 4 वर्षामध्ये एक नवीन स्टेडियम आपण तयार करू अशा प्रकारचे आश्वासन जे ते मुख्यमंत्र्यांनी दिले। मात्र यासोबतच जे ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम आहे याच्यावरती 3 स्टँड आणि एक लॉन्चचे जे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आपलं पाहायला मिळालं। कॅमेरामन विनोद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, वानखेडे स्टेडियम, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।